नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नुरे। आज आपण आर्थिक घडामोडी बघणार आहोत। त्या आर्थिक घडामोडीमधले या अगोदर आपण अर्थसंकल्प असेल, आर्थिक पाहणी असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार या संबंधित जे काय FDI असेल किंवा मग सर्वाधिक व्यापार, सर्वाधिक आयात, सर्वाधिक निर्यात, म्हणजे व्यापाराची दिशा किंवा मग काय संरचना जी आहे त्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। तसंच सार्वजनिक वित्त यामधलेही आपण बरेच महसुली तूट, राजकोषीय तूट किंवा मग काय तुटीच्या संकल्पना ज्या आहेत किंवा तुटीची सद्यस्थिती वगैरे असेल आणि सर्वाधिक येणी, सर्वाधिक देणी असेल, या सगळ्या गोष्टी जे काय आहेत म्हणजे अर्थसंकल्प असेल, आर्थिक पाहणी असेल आणि काही जे महत्त्वाच्या सुद्धा रिपोर्ट जे आहेत SDR रिपोर्ट देखील आपण या अगोदर बघितलेला आहे। ओके, आता राहिलेल्या ज्या आर्थिक घडामोडी आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा, तर या इयरबुकच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचे आहेत आणि किती गोष्टी बघितल्या पाहिजे ते आपण या ठिकाणी बघू। तर बघा, डिजिटल रुपी प्रायोगिक तत्वावर वापरास खुलं केलं। 1 डिसेंबर 2022 पासून डिजिटल रुपी कोणी आणले रे मार्केटमध्ये? तर डिजिटल रुपी आणलेली आहे RBIनं। बघा, बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित रिझर्व्ह बँकेनं कुणी आणलंय? रिझर्व्ह बँकेचं डिजिटल रुपी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी। नाव काय त्याचं? सेंट्रल। कोणत्याही सेंट्रल बँकेनं जर डिजिटल करन्सी आणली तर त्याला आपण सेंट्रल बँक काय डिजिटल करन्सी असं म्हणतो। ओके, 1 डिसेंबर 2022 पासून प्रायोगिक तत्वावर वापरास खुलं केलेलं आहे। ओके, तर सुरुवातीला रिझर्व्ह बँकेनं सरकारी, खाजगी तसेच विदेशी अशा तिन्ही क्षेत्रातील निवडक 9 प्रमुख बँकांचा समावेश यामध्ये केला आहे। किती? 9 प्रमुख बँकांचा। आणि मुंबई, नवी दिल्ली, बेंगळूर आणि भुवनेश्वर या 4 शहरामध्ये सुरुवातीला हा प्रयोग राबवण्यात येईल। मग पहिलं सुरुवातीला महत्त्वाचं आहे की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी। बघा, याच्यामध्ये काय माध्यम कुठलेही असणार नाही, बँक वगैरे माध्यम असणार। जसं आपण बघा ट्रान्झॅक्शन केले की तुमचे ट्रान्झॅक्शन रिसिप्ट येते वगैरे। ओके, की बँकेला कळतात तुमच्या बँकेतले पैसे कमी होतात। पण इथं काय रे थेट जसं आपण ज्याला काय म्हणतो आपण रोख व्यवहार जसा करतो, म्हणजे तुमच्याकडून पैसे मी घेतलोय, ओके, तुम्हालाच माहिती आहे तर मलाच माहिती आहे, तसं हे डिजिटल करन्सी आहे। म्हणजे तुमचे पैसे जे काही गेलेले आहेत तर ते कुठलाही मधला माध्यम कोणी असणार नाही। जसे बघा, बँकेतून मी UPIनं पेमेंट तुम्हाला केलं तर मग काय होतं रे, बँकेत तिथं मध्यस्थी कोण आहे? बँक आहे। बँक तुमच्या खात्यातले पैसे, समजा मी तुम्हाला ट्रान्सफर केले तर माझ्या खात्यातले पैसे कमी होणार, तुमच्या खात्यामध्ये तिथं वाढणार, बरोबर? इथं बँक खाती वगैरे असला काय प्रोग्राम नाही डिजिटल करन्सीमध्ये, हे लक्षात घ्या पहिलं। बघू आता बघा, डिजिटल रुपी जो आहे डिजिटल रुपी बाबत काय काय आहे हे महत्त्वाचे पॉईंट जे आहेत आपण बघू। तर बघा, डिजिटल रुपी कसा असेल याबाबत संकल्पना 7 ऑक्टोबर 2022 रोजी रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेला आहे। ओके, आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपी किंवा रुपी म्हणतात यालाच। सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सीज म्हणजे डिजिटल रुपी किंवा रुपी म्हणा। आणि डिजिटल रुपी देशाच्या अधिकृत करन्सी सारखाच किंबहुना अधिकृत चलनच असेल। म्हणजे जे आता आपलं जे चलन आहे 500ची, 1000ची नोट जी काय, तसंच करन्सी काय चलनच असेल आणि ती रिझर्व्ह बँकेच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली असेल। म्हणजे डिजिटल करन्सी कुणाच्या नियंत्रणाखाली असेल आणि कुणी इश्यू केलेलं आहे ते RBIनं। ओके, आणि कुणाच्या नियंत्रणाखाली असणार आहे? RBIच्याच नियंत्रणाखाली असणार आहे। ओके, त्यानंतर बघा, भारतात बघा CDBच्या केंद्रीय बँकेद्वारे CBDCचं केंद्रीय बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या चलनी नोटांचं एक डिजिटल रूप आहे। भारतात रिझर्व्ह बँकेने देऊ केलेले हे चलन सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी किंवा डिजिटल रुपया म्हणून ओळखलं जाईल। डिजिटल रुपी हे रोखीने इलेक्ट्रॉनिक स्वरूप असून यामुळे रोखीचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येतील। यात बिटकॉइन किंवा तत्सम कूट चलनाप्रमाणे ज्याप्रमाणे मध्यस्थ बँक नसते त्याप्रमाणे डिजिटल रुपीत व्यवहार करताना मध्यस्थ बँक, मी आता सांगितलं तुम्हाला, याच्यात मध्यस्थ बँक कोणीही नसते। ही एक कार्य अधिकृत चलनच असते, जसं आपलं चलन आहे तसंच हे चलन असते। ओके, त्यानंतर बघा, रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीनुसारच डिजिटल रुपी चलन जारी केलं जाईल। कसं? कशानुसार? रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी जी आहे, मॉनिटरी पॉलिसी जी आहे त्यानुसारच, पतधोरण जे आहे तर त्यानुसारच डिजिटल रुपी चलन जारी केलं जाईल। महत्त्वाचे आहेत हे बघा, हे मी काही सांगितलं की तुम्हाला नाही कसा करावा वगैरे काही गरजच नाही याचं। ओके, उगाच काहीतरी ते वाचत बसण्यात मजा नाही। हे चलन मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंद दायित्व म्हणून दिसेल तर धारकाचं ही मालमत्ता असेल। बघा, हे चलन मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदात दायित्व म्हणून दिसेल तर धारकाकडे ही मालमत्ता म्हणून असेल। हे अधिकृत चलनच असेल, केंद्रीय बँकेद्वारे जारी केलं जाईल आणि ते अगदी खरोखरच पैशासारखंच असेल।
पैशासारखंच असेल. ओके. डिजिटल रुपी ही रोख आणि संपर्करहित, बघा मी काय आता सांगितलंय, संपर्करहित असेल पेमेंट पद्धती असून QR कोड किंवा SMS वर आधारित हे ई वाउचर म्हणून काम करते. कसं ई वाउचर म्हणून कार्य करते. हे कागदी चलनासारखेच आहे. डिजिटल चलनाचेही सध्याच्या चलनासारखेच मूल्य असेल. म्हणजे मूल्य देखील कसं असेल, सध्याच्या चलनाप्रमाणेच याचं मूल्य असेल. ओके. हे याचे डिजिटल चलनाचे फायदे काय आहेत, हे कमी खर्चिक आहे. तुम्हाला विचारू शकतात की डिजिटल चलन करन्सी कधी पब्लिश केले आहे RBI ने. 1 डिसेंबर 2022. सध्या किती बँकांकडे याचं कार्य प्रायोगिक तत्वावर दिले आहे? 9 बँकांना. ओके. किंवा मग कार्य हे एक कार्य जे आताचं चलन आहे त्या चलनासारखाच असते आणि चलनाचं कार्य याला चलना एवढंच मूल्य असते. आणि याचे फायदे काय आहेत तर हे कमी खर्चिक आहे, व्यवहार देखील जलद होऊ शकतात. कमी खर्चिक कार्य, बँकची मध्यस्थ्याची याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गरज नाही. ओके. आणि या तुलनेनं चलनी नोटाच्या छपाई किंमत, व्यवहार खर्चही जास्त होतो. म्हणजे जे चलनी नोटा वगैरे छापावं लागतात किंवा मग कार्य बँक जे मध्यस्थी बँक असल्यामुळे त्या बँकांचा वेगळा खर्च. ओके. तर हे सगळा खर्च वाचतो. आणि डिजिटल चलनासाठी बँक खात्याची गरज नाही, हे ऑफलाईन देखील असू शकते. ओके. आणि सरकार बघा क्रिप्टो अथवा कूट चलनामुळे जी समांतर अर्थव्यवस्था होऊ घातली आहे तिला यामुळं काही प्रमाणामध्ये आळा बसेल. ओके. त्यानंतर मात्र डिजिटल रुपी मार्फत व्यवहार होताना कोणतीही मध्यस्थ बँक नसते. मी सांगितले आताच, कोणतीही मध्यस्थ बँक नसते. बघा जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी सांगतोय. आणि थोडक्यात नोटाच्या ऐवजी काय असते रे, डिजिटल रुपी व्यवहार रुपी वापरला जातो. आणि डिजिटल रुपी आणि क्रिप्टो यातला फरक काय बघा, तर दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. क्रिप्टो करन्सी जो म्हणतो आपण, बिटकॉइन वगैरे जे आहेत ना रे त्याच्यासारखं, तर क्रिप्टो आणि डिजिटल याच्यामध्ये काय फरक आहे बघा. तर डिजिटल रुपी हे क्रिप्टो आता कूट चलनापेक्षा वेगळं असणार आहे. कसं वेगळं असणार आहे बघा, लक्षात घ्या. कसं, तर कारण हे चलन रिझर्व्ह बँकेने जारी केलेलं असून ते सरकारचं अधिकृत चलन असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. खरे हे सरकारचं अधिकृत चलन आहे, पण ते कोणत्याही बँकेनं किंवा कुठल्याही करे कशाला क्रिप्टो करन्सीला कुठलाही आधार नाही, त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. इथं मात्र नियंत्रण असणार आहे. कूट चलन कोणत्याही देशाचं अधिकृत चलन नाही. महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. कूट चलनाचा म्हणजे कूट म्हणजेच ते क्रिप्टो करन्सीला बाजारभावात वरचेवर चढ उतार होत असतात. ते डिजिटल रुपीमध्ये होणार नाहीत. का, तर ते मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत येणार आहेत आणि ते रिझर्व्ह बँक स्वतः त्याचं नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे आहे. जसं आता आपली करे पैशाचं मूल्य कमी जास्त करे लगेच होते का रे, नाही, तसं त्यावर या डिजिटल रुपीवर देखील नियंत्रण RBIचं असणार आहे. पण जे काय क्रिप्टो करन्सी आहेत त्यावर कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळं चढ उतार मात्र मोठ्या प्रमाणात होतात. ओके. आणि कूट चलन ही करे डिसेंट्रलाइज्ड करन्सी असून तिच्यावर कोणाचे नियंत्रण नसते. याउलट डिजिटल रुपी पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असते. व्हेरी इम्पॉर्टंट, महत्वाचे आहे ते पॉईंट. ओके. तुम्हाला विचारलं तर नॉर्मल प्रश्न विचारतील मित्रांनो, डिजिटल रुपी कुणी जारी केलेला आहे, RBI, SBI असे व्यक्ती विचारतील, किंवा कधी 1 डिसेंबर 2022. आणि त्यानंतर काय रे, डिजिटल रुपीमध्ये मध्यस्थीची गरज नाही असे वाक्य टाकतील. मध्यस्थीची गरज नाही किंवा डिजिटल रुपी हेच एक कार्य चलनासारखंच असते, त्याला चलनाचंच मूल्य असते किंवा इतर चलनाच्या रूपात ते कार्य काय कमी खर्चिक आहे. ओके. आणि त्यामुळं भ्रष्टाचार कमी होईल. आणि क्रिप्टो करन्सीच्या तुलनेत काय क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल रुपी यामध्ये काय फरक आहे. मग कसा फरक आहे, क्रिप्टो करन्सीला मात्र काय आधार आहे की नियंत्रण त्याच्यावर RBIचं असते. सॉरी कशावर, डिजिटल रुपीवर. मात्र क्रिप्टो करन्सीवर कुठल्याही देशाचं ते अधिकृत चलन नसून त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही. आणि हे क्रिप्टो जे काय डिजिटल रुपी आहे, डिजिटल रुपी RBIचं असल्या कारण ते काय मॉनिटरी पॉलिसी अंडर येते, अशी वाक्य टाकून प्रश्न विचारू शकतात. ओके. डिजिटल रुपी महत्वाचं आहे बरं का. 75 डिजिटल बँकिंग युनिटचं लोकार्पण. आता 75 जिथं जिथं येईल ना ते लक्षात ठेवायचं की देशाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून हे 75 म्हणतात. बघा 75,000 नोकर भरती, 75 काय काय जे असेल ते 75 जे आहे ते 75 डिजिटल बँकिंग युनिटचं लोकार्पण करण्यात येणार आहे. कोणाच्या हस्ते, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. काय देशभरातल्या 75 डिजिटल बँकिंग युनिटचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं जाईल. ओके. यामध्ये राज्यात नागपूर, औरंगाबाद आणि सातारा येतील. कोणकोणते, नागपूर, औरंगाबाद आणि सातारा यामध्ये देखील करे ही 75 बँका जे आहेत या महाराष्ट्रामधल्या नागपूर, औरंगाबाद आणि सातारा बँका या ठिकाणी देखील बँका या सुरू होणार आहेत. नॉर्मल गोष्ट आहे, बाकी असं काही खूप डीप इथं प्रश्न होणार नाही, तयारच होणार नाही जनरली. पण
जर विचारलंच तर या 75 डिटेल बँका युनिटचं लोकार्पण जे सुरू होणार आहे यामध्ये महाराष्ट्रामधले कोणकोणती महाराष्ट्राच्या कोणकोणते जिल्हे असणार आहेत तसं विचारू शकतात, नागपूर, औरंगाबाद, सातारा वगैरे. पण मला वाटतं की यावर प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणजे प्रश्न निर्माण होण्यासारखं याच्यामध्ये काही नाहीच. कशामध्ये? डिटेल बँकिंग युनिट्समध्ये. डिटेल बँकिंग युनिट्समध्ये प्रश्नच काय रे? देशाच्या कानाकोपऱ्यात डिटेल बँकिंग सुविधा आणि या सुविधेचा फायदा पोहोचावेत यामागचा एक सामान्य उद्देश आहे, बाकी काही नाही. आणि हा 75 वर्ष देशाला पूर्ण झालेले आहेत म्हणून ते सुरू करण्यात आलेलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या 11 बँका आणि खाजगी क्षेत्रातल्या 12 बँका आणि छोट्या वित्तीय बँकाचा उपक्रम या ठिकाणी असणार आहे. बाकी काही असं विशेष काही नाही या ठिकाणी. ओके, जसं डिटेल रुपीवर प्रश्न येऊ शकतो पण इथं येण्यासारखं असं काही नाही. आता जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो आपण बघितलेला आहे. ओके, त्यामुळं तुम्हाला वाटलंच तर 22 आणि 23चा आणि 23 आणि 24चा दोन्ही अर्थसंकल्प आपण टाकू. ओके, डोंट माइंड, दोन्ही झालेले आहेत. ओके, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि त्यानंतर खरे आर्थिक पाहणी देखील आपण घेतलेली आहे. नाही काय फापट पसारा आहे सरळ, मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, फापट पसारा आहे सरळ. याचा काय असा विशेष काय असा फायदा होत नाही पोरांना. म्हणजे काही महत्त्वाच्या मोजक्या गोष्टी दिल्या तर ते फायदा होतो. पोरं म्हणत असेल सर आपलंच पुस्तक आहे तुम्ही कसं काय असं बोलताय, बरोबर नाही. सगळ्या पुस्तकाला ते पुस्तकाची साईज वाढवायसाठी करावंच लागते, बरोबर ना? खरं आहे का रे? खरं आहे का? बरोबर. पण काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते कळल्या पाहिजे, ते आपल्याला कळायला पाहिजे. ओके, आणि नॉर्मली याच्या अगोदर काय विचारलं होतं? क्रिप्टो करन्सीवर 30% जी काय उपकर आहे त्यावर एक विचारलेलं आहे आणि सर्वाधिक येणी यावर एक विचारलं आहे. नॉर्मल प्रश्न असतात रे, खूप काही डीप असे प्रश्न काय तुमच्या आपल्या बजेटवर प्रश्न विचारले जात नाहीत. एकतर ते काय पब्लिक फायनान्स रिलेटेड काय विचारतील, जसं की वित्तीय तूट वगैरे जे फिजिकल डेफिसिट वगैरे असेल किंवा काय रेव्हेन्यू डेफिसिट वगैरे असेल किंवा प्रायमरी डेफिसिट असेल तर यावर जनरली रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण आता कोविडमुळं बऱ्यापैकी 20-21 मध्ये वगैरे जे काय आहे ते जे डेफिसिट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. ओके, आता आपण काय इंडियन इकॉनॉमी जी आहे ते रिकव्हरी लेवलला आणण्याचा प्रयत्न आपण करतोय, रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय. मग ते त्यावर रिलेटेड प्रश्न विचारू शकतात त्यामध्ये. बाकी काय असं विशेष प्रश्न विचारण्यासारखं त्या ठिकाणी आहे नाही. ओके, म्हणून सर्वेक्षणाने ते मी वगळतोय. ओके, तर बघा कारण ते आपण घेतलेलं आहे. तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण राष्ट्रीय अहवाल, राष्ट्रीय कुटुंब काय आरोग्य सर्वेक्षण राष्ट्रीय अहवाल जो आहे तो या ठिकाणी आपण बघू. तर बघा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. आता याच्यामध्ये काय विचारतात रे, की जनरली काय विचारतील की प्रजनन दर सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे, वाक्य विचारतील काय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण राष्ट्रीय अहवाल याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. मग देशामध्ये काय रे, देशात बिहार आणि मेघालयमध्ये प्रजनन दर सर्वाधिक आहे अशी वाक्य टाकतील. ओके, किंवा मग अहवालानुसार भारताचा संस्थात्मक प्रकृतीकरण 79% आहे अशी वाक्य टाकतील. मग ते तिथं आपल्याला चुका व्हायला नको म्हणून बघा असे रिपोर्ट देखील विचारू शकतात का. देशाचं कार्य केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय गव्हर्नमेंट हे रिपोर्ट पब्लिश करते, मग त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण कितवा आहे रे, 5वा आहे, 5व्या फेरीचा राष्ट्रीय अहवाल जारी केलेला आहे. आणि गुजरात मधील वडोदरा येथे 5 मे 2022 रोजी आयोजित स्वास्थ्य चिंतन शिबिर कार्यक्रमात त्यांनी अहवाल जाहीर केलाय. कुठं केलाय? गुजरात वडोदरा या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे. मग आता याच्या अंतर्गत टोटल फर्टिलिटी रेट जे आहे TFR, टोटल फर्टिलिटी रेट, इंडियाचा टोटल फर्टिलिटी रेट किती आहे रे, 2.2 ते 2% घसरलेला आहे. हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 आणि 5 दरम्यान राष्ट्रीय स्तरावर 2.2 होता, 4 म्हणजे करे 4 म्हणजे काय रे, जो सर्वेक्षण नंबर 4 मध्ये मात्र किती होता 2.2%, आता 5 मध्ये 2% पर्यंत घसरलेला आहे. बिहार मध्ये 2.98 करे, मेघालय 2.91, उत्तर प्रदेश 2.35. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त नॉर्मल लक्षात ठेवा. हा पॉइंट लक्षात ठेवा काय रे, देशात बिहार असेल किंवा मेघालय मध्ये असेल प्रजनन दर सर्वाधिक आहेत, तर सिक्कीम आणि अंदमान निकोबार बेटामध्ये सर्वात कमी आहे. टोटल फर्टिलिटी रेट आपण बघितलेला आहे करे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 त्याचं करे मध्यावधी आढाव्यामध्ये काय सांगण्यात आलं रे, 2010 पर्यंत टोटल फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवलला आणायचं होतं 2.1%ला, आता आलंय 2.2%ला 5.
कुठला रे? आपला NFHS म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5व्या अहवालामध्ये तो 2% वर आलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, देशात बिहार आणि मेघालयमध्ये प्रजनन दर सर्वाधिक आहे. कुठं? बिहार आणि मेघालय. सर्वात कमी सिक्कीम आणि अंदमान निकोबार बेटामध्ये टोटल फर्टिलिटी रेट सर्वात कमी आहे. आणि जर तुम्ही टोटल फर्टिलिटी रेट जर बघायचा असेल तर इथं बघू शकतो आपण चिल्ड्रन लोक टोटल फर्टिलिटी रेट जे आहे बघा, तर 92-93 मध्ये जे आहे तर 3.4% होता, 98-99 मध्ये 2.9%, 2005-06 मध्ये 2.7% आणि 15-16 मध्ये 2.2% म्हणजे फोर्थ अहवाल जे आहे. आणि 19 ते 21 मध्ये 2% वर आलेला आहे. किती? 2% वर आलेला आहे. 2% महत्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि आता अल्पवयीन जे विवाह आहेत, अल्पवयीन विवाहाची राष्ट्रीय सरासरी खाली आलेला आहे. पण याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, अल्पवयीन विवाह कुठं सर्वाधिक होतात म्हणजे सर्वाधिक प्रमाण जिथं आहे ते तेवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही या अहवालामध्ये. तर अल्पवयीन विवाह जे आहेत बिहार आणि राजस्थानमध्ये बघा, बिहार आणि पश्चिम बंगाल जे आहेत, बिहार आणि पश्चिम बंगाल हे अल्पवयीन विवाहाचं सर्वाधिक प्रमाण असलं राज्य आहे. कोणकोणतं? बिहार आणि पश्चिम बंगाल जे आहे अल्पवयीन विवाहाचं सर्वाधिक प्रमाण असलं राज्य आहे. आणि कमी कुठं आहे रे अल्पवयीन विवाहाचं प्रमाण कमी असणारं मात्र हे आहेत. कोणकोणते आहेत रे? जम्मू काश्मीर असेल, लक्षद्वीप, लडाख, हिमाचल प्रदेश, गोवा, नागालँड, केरळ, पुदुचेरी, तमिळनाडू. नॉर्मल वाचून घ्या, पण हे मात्र महत्वाचं आहे, लक्षात ठेवू शकता. ओके. तसं बघितला तर पुरुषांचा अल्पवयीन विवाहाचं 17.7% वरून म्हणजे 5व्या अहवालामध्ये 4थ्यामध्ये 20% होतं तर आता 17% झालेलं आहे. आणि जर महिलांचं म्हणलात तर मात्र काय रे 4थ्यामध्ये 26.8% होतं ते आता 23% झालेलं आहे. ओके. म्हणजे महिलांचंही काय रे जे अल्पवयीन विवाह मुलींचे व्हायचे तेही प्रमाण कमी झालेलं आहे देशामध्ये. आणि पुरुषांचंही काय जे लवकर विवाह व्हायचे त्याचंही प्रमाण कमी झालेलं आहे. पण आजही सर्वाधिक असणारे काय राज्य कोणते आहेत तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अल्पवयीन विवाहाचं सर्वाधिक प्रमाण आहे. सर्वात कमी म्हणलात तर मात्र जम्मू काश्मीर, लक्षद्वीप वगैरे इकडे आहे. ओके. आणि या अहवालानुसार भारतात संस्थात्मक प्रकृतीकरण जे आहे ते 79% वरून 89% म्हणजे याचा अर्थ संस्थात्मक जे काय डिलिव्हरीचं प्रमाण आहे, प्रसूती जे आहे, आपण 80% करण्याचं कधी प्रयत्न कशा सांगितलं? 2000च्या धोरणात सांगितलं होतं. ते आता या आरोग्य सर्वेक्षणामध्ये 79% वरून काय रे आता 89% म्हणजे 89% पर्यंत वाढलेला आहे. ओके. ग्रामीण भागात 87% आणि शहरी भागात 94% आणि एकूण देशात म्हणला तर जवळजवळ 89% झाले आहे. महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. मॉर्टॅलिटी रेट जर म्हणला तर 4.4% आहे. त्यानंतर निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट जे आहे, निओनॅटल म्हणजे काय रे 1 वर्षापेक्षा कमी लहान लेकरं जे आहेत 3.4%. अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट 5.2% आहे. चला, बाकी काही असं खूप महत्वाचं आहे असं नाही. ओके. तर त्यानंतर बघा काय घ्याल तुम्ही, एअरबस टाटा प्रकल्प म्हणजे कुठं गेलेत हे याच्याबद्दलच बघायचं आहे, बाकी काय असं खूप महत्वाचं आहे असं नाही. एअरबस टाटा प्रकल्प जे आहे, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ एअरबस टाटा यांचा हवाई दलासाठी विमान निर्मितीचे सुमारे 22,000 कोटीचा प्रकल्पही गुजरातला गेलेला आहे. बरोबर. जे कोणकोणते गुजरातला गेलेत? वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेलाय, एअरबस टाटा गुजरातला गेलाय आणि बल्क ड्रग्स प्रकल्प जो आहे तो आंध्र प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये, तेही गुजरातमध्येच गेलाय समजा. तर बघा हे तिन्ही महाराष्ट्रामध्ये काय रे विचारणा केलीत, पण महाराष्ट्रामध्ये काय रे न स्थापन करता ते गुजरातमध्ये प्रकल्प गेलीत. ते कशामुळे गेलीत ते देव जाणे. बरोबर. असो, तिथं काय वेगळं मिळत असेल त्यांना. चला, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ एअरबस टाटा यांचा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा कितीचा होता रे? 22,000 कोटीचा प्रकल्प होता. म्हणजे किती बघा, 22,000 म्हणजे 1,00,000 लोकांना तरी रोजगार मिळाला असता इथून. बरोबर. जवळजवळ किती रे? हां, त्यासाठी भारतानं बघा तर भारतातील टाटा समूह आणि युरोपियन कंपनी एअरबस यांच्या वतीनं संयुक्तपणे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोण कोण?
भारतीय टाटा समूह, म्हणूनच नाव लिहूनकार आहे एअरबस टाटा प्रकल्प आहे. एअरबस कुठली आहे कंपनी? एअरबस कुठली आहे? युरोपियन कंपनी आहे आणि टाटा भारतातली आहे आणि यांचा हा जॉईंट वेंचर आहे प्रोजेक्ट. तर बघा त्यानंतर बघा C295च्या द एअरबस डिफेन्स अँड स्पेस क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमला भारतीय नियामक संस्था DGXQ ने परवानगी दिलेली आहे. असो मग आता बाकी काय असं महत्त्वाचं नाही, बघू आपण. तर इथं काय लक्षात घ्याल की वेदांत फॉक्सकॉन लागोपाठोपाठ एअरबस टाटा प्रकल्प, म्हणजे एअरबस कुठली आहे कंपनी? युरोपियन कंपनी आहे, टाटा भारतातली कंपनी आहे. दोघांचा हा जॉईंट प्रोजेक्ट आहे. कशाबद्दल प्रोजेक्ट आहे? विमान निर्मितीचा प्रोजेक्ट आहे. विमान निर्मितीचा प्रोजेक्ट आहे. त्या नॉर्मल गोष्टी माहिती पाहिजे बरं का. एअरक्राफ्ट फॉर इंडिया 56 ओके, मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत आहे ते. बघा त्यासाठी भारताने एअरबस जे काय आहे बघा, त्यासाठी भारताने एअरबस कंपनीशी 21,000 कोटीचा करार केलाय. भारताने कितीचे केलाय? एअरबस कंपनीशी 21,000 कोटीचा. महत्वाचं आहे वाक्य. त्यानंतर भारतात किती रे? C295 विमान निर्मितीसाठी परवानगी मिळवणारी ही भारतातली परदेशी कंपनी, पहिलीच परदेशी कंपनी आहे. बघा पहिलं बिल असं काय असलं की वाक्य विचारतात. मी जिथं जिथं वाक्यावर प्रश्न विचारतात ते मी मुद्दाम तुम्हाला नोंद करून देतोय. बघा आणि याची पायाभरणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली आहे ऑक्टोबर 2022ला आणि या अंतर्गत जे आहे जुन्या एव्हरो 748 विमानांची जागा आता C295 ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. मग कोणाची जागा घेणार आहेत ते महत्वाचं आहे. कोणाचे रे? खर्च तर 21,000 कोटी सांगितलंय मी तुम्हाला, पण त्याचा ॲग्रीमेंट झालेला. पण कोणते रे? एव्हरो 748 जे 748 या विमानाची जागा आता C295 या अत्याधुनिक विमानानं घेणार आहे. ओके आणि देशातला असा पहिलाच प्रोजेक्ट आहे. ओके मी सांगितलं इथं की विमान निर्मितीसाठी परवानगी मिळवणारी ही देशातली परदेशी पहिलीच कंपनी आहे. C295 विमानाचा पहिला ताफा सप्टेंबर 23 ते ऑगस्ट 2025 या काळात स्पेनच्या सिव्हिले येथील कारखान्यातून मिळणार आहे पहिला. बाकी मग नंतर इंडियामध्ये तयार होतील. ओके आणि बघा म्हणजे पहिले किती? 16 विमानं टोटल. किती विमान देणार आहे? 56 विमानं देणार आहे. त्यात 56 विमानं देणार आहेत. 56 इथं दिसणार का रे तुम्हाला बाबा? दिसते का इथं? 56 एअरक्राफ्ट फॉर इंडिया C295 म्हणजे 56 देणार आहे. पहिले जे 16 आहे ते काय रे कुठून देणार आहे? पहिले स्पेनच्या सेव्हिलो, स्पेनची कंपनी आहे आणि नंतरचे 40 जे आहेत तर 40 विमाने ही टाटा ॲडव्हान्स सिस्टीम या कंपनीच्या भागीदारीतून तयार होणार आहेत, भारतात तयार होणार आहेत. बघा नंतरचे 40 जे आहेत ते इंडियामध्ये तयार होणार आहेत. ओके या 56 पैकी पहिले 16 जे आहेत ते स्पेनमध्येच तयार होतील आणि 40 मात्र कुठं? इंडियामध्ये भागीदारीनं तयार होतील. दॅट्स इट. त्याच्यानंतर वेदांत फॉक्सकॉन कंपनी जी आहे, वेदांत फॉक्सकॉन कंपनी ही मला वाटतं वेदांत फॉक्सकॉन तैवानची कंपनी आहे, बरोबर ना रे? तैवानची, गुजरातला ती गेलेली आहे. त्यानंतर बल्क ड्रग्स प्रकल्प आंध्र प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये बसलेलं आहे. तर एअरबस टाटा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेलाय. एअरबस टाटा म्हणजे दोघांचा मिळून आहे. हां केरळमध्ये सर्वाधिक रुपये मजुरी आहे. तर सर्वाधिक मजुरी कुठे आहे? केरळमध्ये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही आर्थिक वर्ष 21-22 शेतमजुरांना मिळणाऱ्या मजुरीचा आढावा घेतलाय की बाबा जी काय असंघटित क्षेत्रामध्ये जी काय मजुरी मिळते किंवा संघटित क्षेत्रामधली जी काय असंघटित क्षेत्रच म्हणावं लागेल जी काय शेतकऱ्यांचं आहे तर त्या ठिकाणी शेतमजुरांना नेमकी मजुरी काय मिळते यासाठी RBIनं हे एक सॅम्पल सर्वे असतो, त्यांनी सॅम्पल सर्वे घेतलाय. त्यामध्ये सर्वाधिक मजुरी त्यांना केरळ या ठिकाणी आढळलेली आहे. कुठं? केरळमध्ये किती आहे रे? 726 रुपये आहे. 726 रुपये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार केरळमध्ये सर्वाधिक किती रे? 726 रुपये आढळलेले आहे. 726 रुपये सर्वाधिक सर्वेक्षण केलेलं आहे 726. आणि मध्य प्रदेशमध्ये 200, गुजरातमध्ये शेतमजुरांना सर्वात कमी मजुरी मिळत असल्याची माहिती आहे. जरी एवढे प्रोजेक्ट जात असले तरी गुजरातमध्ये कमी मजुरी आहे. कळते का? म्हणजे कामाला लोक लई येत असतील काय माहित, बरोबर? बघा केरळमध्ये सर्वाधिक मजुरी आहे केरळमध्ये आणि गुजरातमध्ये सर्वात कमी मजुरी आहे. मध्य प्रदेश असेल आणि गुजरातमध्ये दोन्ही ठिकाणी कुणाचं सरकार आहे रे? भाजप गव्हर्नमेंट आहे. प्रोजेक्ट तर खूप जात आहेत पण मजुरी का कमी आहे काय माहित नाही.
एक ते अंदाज असतात, सॅम्पल सर्वे असतात. ओके, त्यानंतर बघा असं काही तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण घुसवू देऊ नका. सर सर असं तुम्ही सांगताय, ते सांगताय, हे सांगताय, बाजू बिजव काय त्याचं काही नाही. म्हणजे एक सांगतोय तुम्हाला कुठं काय आहे. खरं तर बघा ज्या ठिकाणी ना दरवर्षी जास्त म्हणजे एकाच सरकारची पुनरावृत्ती होते तिथं कधीच विकास होत नाही. एक सरकार या वर्षी आलं, दुसरं सरकार दुसरं आलंच नाही पाहिजे. हिमाचल प्रदेश सारखं किंवा खाली साऊथची राष्ट्र बघा, साऊथची जी काय आहेत स्टेट जे आहेत त्यांनी कधीच ते सरकार पुन्हा येऊ देत नाहीत. कळलं का? तरच विकास होतो. बसून ठेवलं पाहिजे त्यांना. बघा एखाद्या खेळाडूला जर एखादा वन डे खेळला, 1-2 वन डे खेळला, त्याला सुट्टी दिली जाते, बरोबर रे, थोडं विश्रांती, मग ते लय फॉर्ममध्ये खेळतोय पुन्हा तसं, बरोबर ना, ते विश्रांती दिली पाहिजे. तर बघा आता काय रे महाराष्ट्रात जे काय आहे शेतमजुरांना एका दिवसाची मजुरी सरासरी 284 रुपये इतके आहे. 284 रुपये. सर्वाधिक कुठं आहे? केरळला. सर्वात कमी कुठं? मद्रास म्हणतोय, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये. मध्य प्रदेशमध्ये 217 रुपये, गुजरातमध्ये 220 रुपये आहे. दॅट्स इट. आणि सरासरी जर म्हणलात भारतामध्ये तर किती रुपये रे? 309 रुपये मिळते 20-21 नुसार. 21-22 म्हणला तर 323 रुपये. दॅट्स इट. आणि म्हणजे भारताच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रामध्ये मजुरी कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरुषांना 400 तर स्त्रियांना 300 रुपये आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 350 ते 500 रुपये आहे. आणि इकडे महिलांना सरासरी 200 ते 350 रुपये आहे मिळते. काही नाही, हे काही महत्त्वच नाही बघा. काय निव्वळ फालतूपणा आहे ते. विकास दर ती माही काही नाही, त्यावर प्रश्न एक पण येत नाही. सार्वभौम हरित बॉन्ड जे काय आहे तर केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतासाठी पहिल्या सार्वभौम हरित बॉन्डची आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. ओके, भारताने हे उद्दिष्ट पॅरिस कराराअंतर्गत, का रे बघा ही महत्त्वाचं वाक्य आहे, पॅरिस कराराअंतर्गत भारतानं ही उद्दिष्ट पॅरिस कराराअंतर्गत स्वीकारलेली आहेत. कोणती? ही सार्वभौम हरित बॉन्ड जे आहेत हे विकू पण शकतात, बरोबर. तर बघा हे बॉन्ड्स जारी झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रकल्पांना अर्थव्यवस्थेचा विकास करताना कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करणं शक्य होईल. याच्यामुळं काय शक्य होईल ते लक्षात घ्या. आणि ग्रीन बॉन्ड्स ही अशी आर्थिक साधनं आहेत ज्यातून पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि हवामानाची अनुकूल प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्पन्न मिळून जाऊ शकते. मिळवले जाऊ शकते. बघा ग्रीन बॉन्ड्स ही अशी आर्थिक साधनं आहेत ज्यातून पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि हवामानाची अनुकूल प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्पन्न मिळवले जाऊ शकते. लक्षात एवढंच लक्षात ठेवायचं, काय असं विशेष बाकी काही गरज नाही. चला त्यानंतर नेक्स्ट, गुजरात राज्य सरकार आणि वेदांता फॉक्सकॉन ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. कोणतं? गुजरात राज्य सरकार आणि वेदांता फॉक्सकॉन ग्रुप. मग विचारतील तुम्हाला वेदांता फॉक्सकॉन ग्रुप कुठला आहे? कुठली आहे कंपनी रे ही? कुठे गेली रे बाबा? तैवानची आहे, तैवानची. फॉक्सकॉनचे भारतात 3 प्लांट असून 2 प्लांट तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात सुरू आहेत. आणि दोन्ही प्लांटमध्ये ॲपल, शाओमी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवल्या जातात. वेदांस काय रिसोर्सेस लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आहेत. पण असो बघा ती कुठली कंपनी विचारतील. आणि त्यानंतर बघा गुजरात राज्य सरकार आणि वेदांता फॉक्सकॉन ग्रुप यांच्यामध्ये सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादनासाठी 1.54 लाख म्हणजे जवळजवळ काय रे 1.5 लाख कोटी रुपयाचा सामंजस्य करार झालाय. तिथे 21,000 होता तर इथं 1.5 लाख कोटी रुपयाचा, ओके 1.5 लाख कोटी रुपयाचा हा ॲग्रीमेंट झालेला आहे. आणि ठिकाण कुठं झालं रे? हे अहमदाबाद जिल्ह्यात 10,000 एकर मध्ये 1,000 एकर क्षेत्रात स्थापित केलं जाईल. किती? 10,000 म्हणतोय, 1,000 एकर क्षेत्रात स्थापित केला जाईल. ओके, आणि यामध्ये या संयुक्त प्रकल्पात वेदांताचा 60% तर फॉक्सकॉनचा 40% हिस्सा आहे. महत्वाचं आहे बघा हे, म्हणजे ज्याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतात हे महत्वाचं आहे. आणि हा बघा हा भारतातला कितवा प्रोजेक्ट आहे रे? भारतातला पहिलाच प्रोजेक्ट आहे. कितवा आहे बघा? हा भारतातला पहिला सेमी कंडक्टर करे प्लांट असणार आहे. भारतामधला पहिला सेमी कंडक्टर प्लांट असणार आहे. म्हणजे ठिकाण अहमदाबाद जिल्ह्यात 1,000 एकर क्षेत्रात हा स्थापित होणार आहे. आणि हा किती रे? 1.5 लाख कोटीचा आहे. 1.5 लाख कोटीचा सामंजस्य करार आहे. 1.5 लाख कोटी एवढ्याचा हा सामंजस्य करार आहे.
आणि हा संयुक्त उपक्रमात वेदांचा 60% वाटा आहे आणि फॉक्सकॉनचा 40% वाटा आहे. बघा हे महत्त्वाचे आहे ते 3 वाक्य. ओके. आणि स्वतः काय केले आहे रे बघा, या प्लॅन्टमधून थेट किती लोकांना हे मिळणार आहे रे, या प्लॅन्टमधून थेट 1 लाख कुशल रोजगाराचा संधी निर्माण होणार आहे. किती? 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि कदाचित असं म्हणलं जात आहे की सेमी कंडक्टर पॉलिसी गुजरातनं सुरू केली पहिल्यांदा, म्हणून ते प्रोजेक्ट तिकडे गेले असं म्हणतात. बघा का रे, यावर्षी जुलैमध्ये गुजरात सरकारनं सेमी कंडक्टर पॉलिसी 2022 ते 27 जाहीर केली होती, त्यामुळे तिकडे प्रोजेक्ट गेले असं म्हणतात. राज्यात सेमीकंडक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा राज्यात डिस्प्ले फॅब्रिकेशन उत्पादनामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि जमीन शुल्कावर मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रकल्पासाठी वेदांताने आधी महाराष्ट्राची निवड केली होती. पुणे जिल्ह्यातील तळेगावजवळ, म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या तळेगावजवळ हे प्रोजेक्ट येणार होता, पण मात्र तो गुजरातमध्ये गेलाय. का तर असं म्हणलं जातं की गुजरातनं मात्र सेमी कंडक्टर पॉलिसी जाहीर केली म्हणून तिथं ते गेलाय प्रोजेक्ट सेमी कंडक्टर पॉलिसीचा. ओके. तर हे मी जे टिक केले ते लक्षात ठेवा बरं का. या प्लॅनमधून थेट 1 लाख गुंतवणूक येणार आहे आणि काय 1.5 लाख कोटी रुपयेचा तो सामंजस्य करार आहे. अहमदाबादमधल्या जिल्ह्यात 1000 एकरमध्ये क्षेत्रात ते स्थापित होणार आहे, म्हणून त्याच्यावर खूप चर्चा झाली, राजकीय वाद खूप झालेत, म्हणून ते विचारू शकतात. तर या संयुक्त प्रकल्पात वेदांताचा 60% वाटा आहे, फॉक्सकॉनचा 40% वाटा आहे. हा भारतातला पहिला सेमी कंडक्टर प्लांट आहे आणि हे काय फॉक्सकॉन कंपनी कुठली आहे? तैवानची आहे. कुठली आहे? तैवानची आहे. आणि पहिलं महाराष्ट्रामधल्या कुठं स्थापन होणार होती? तळेगाव जवळ ही स्थापन होणार होती. मात्र सेमी कंडक्टर धोरण असलेलं गुजरात एकमेव राज्य असल्याने फॉक्सकॉननं प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याचं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. आणि फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी आहे. फॉक्सकॉनचे भारतात 3 प्लांट आहेत, तर एक तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि हे गुजरातमध्ये एक आहे. ओके, दॅट्स इट. काही नाही, थेट परदेशी गुंतवणूक तुम्हाला सांगलेलीच करा. मी जे सांगितलंय तिथलंच करा, इथं एक्स्ट्रा करू नका. माझं मत हे आहे की FDI बद्दल मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ओके, तर तेच करा. तर FDI मध्ये बाकी वेगळं करण्याची गरज नाही. बघा FDI मध्ये जे काय आहे तर परदेशी थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये पहिली जे सिंगापूर, अमेरिका, मॉरिशस, नेदरलँड, स्वित्झर्लंड आहेत. सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक होणारी 5 जे काही क्षेत्र आहेत, कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर आहे. त्यानंतर सेवा क्षेत्र आहे दुसरं, म्हणजे इथं कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये 24.6% आहे, सेवा क्षेत्रामध्ये जवळजवळ 11% आहे आणि व्यापार 7.72%. पहिले 3च लक्षात ठेवा, इथंही पहिले 3च लक्षात ठेवा, सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशस. आणि सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक झालेली 5 राज्य जर म्हणला तर पहिलं कर्नाटक, दुसरं महाराष्ट्र, तिसरं दिल्ली आहे. दॅट्स इट. 37, 26 आणि 13. आयात निर्यात ही मी तुम्हाला अगदी डिटेल सांगितले, त्यामुळे इथली आयात निर्यात करू नका. हे कुठली पण आकडेवारी आणून सोडतात, कळलं का? म्हणजे तुम्ही कुठून आणता मग सर? मी ते आर्थिक पाहणीमधली आकडेवारी दिलेली आहे. ओके, स्टॅटिस्टिकल जो रिपोर्ट आहे त्यातलं मी प्रॉपरली आकडेवारी दिलेली आहे अपेंडिक्स मधली. ओके, त्यामुळं त्याच्या बाहेर जाणारच नाही. म्हणजे आणि तुम्हाला आकडा पण इकडे तिकडे होणार नाही मी दिलेला. तिथं मी जर दिला 18.9% तर 18.9%च विचाराल, कारण आयोग तिथली आकडेवारी विचारली जाते. म्हणून तेच आकडेवारी करा. मी ते दिले, तो लेक्चर घेतलेला आहे बरोबर, त्यामध्ये सगळं टाकले, तेच करा. त्याच्या व्यतिरिक्त करू नका. उगाच काहीतरी कुठलं तरी काय वाचत बसायचं नाही. आता बघा, भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. भारत जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. तसं बघितलं तर 2014 मध्ये 10वी अर्थव्यवस्था होती, 2015 मध्ये 7वी अर्थव्यवस्था होती भारताची, आणि 2019 मध्ये 7वी अर्थव्यवस्था झाली, 2022 मध्ये 5वी अर्थव्यवस्था झाली भारताची, आणि 2027 मध्ये 4थी अर्थव्यवस्था होईल असा अंदाज आहे, आणि 2029 मध्ये 3री अर्थव्यवस्था होईल असा अंदाज आहे भारताची, बरोबर. असं करे युनायटेड जे काय करे बघा, ब्रिटनला मागं टाकत भारतीय अर्थव्यवस्था जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. भारत आता 5वी म्हणजे पहिला कोण आहे? अमेरिका आहे. पहिली अमेरिका, दुसरा चीन, तिसरा जपान, चौथा जर्मनी आणि 5वा काय? भारत आहे. लक्षात ठेवा. ओके, आणि जगातल्या 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे भारत. जगातली 5व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत ठरलेली आहे. ओके, बाकी काही इथं लक्षात ठेवायची गरज नाही. एवढंच लक्षात ठेवायचंय. 5वी अर्थव्यवस्था मग पहिली कोण आहे? अमेरिका, दुसरा चीन, तिसरा जपान, चौथा जर्मनी. मग हे कोण काढते रे जनरली? लक्षात ठेवा, भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकले बरोबर,
IMFच्या अंदानुसार, म्हणजे कशाच्या नुसार आहेत हे, तर IMF मॉनिटरी फंड जे आहे त्याच्या अहवालानुसार आहे. ओके, बाकी हे काही नाही, उगाच फापट पसार वाचत बसायचं नाही. म्हणजे ल्युमबर्ग टर्मिनलवर IMF डेटाबेस आणि ऐतिहासिक विनिमय दर वापरून गणना केली जाते. ओके, बाकी काही नाही. तुम्हाला सांगितले कधी किती आहे ते. भारताचं काय रे परदेशी कर्ज कचराचं आहे, कर्जच बरोबर 21-22 कधी विचारत नाही जनरली, पण विचारलं तर काय सांगता येत नाही म्हणून सांगतोय. तर बघा 21-22 मध्ये कोण काढलेला आहे, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातील बाह्य कर्ज व्यवस्थापन युनिटनं भारतातलं परदेशी कर्ज 21-22 वरील सदस्यची अहवाल दिला आहे. त्यात 28वी आवृत्ती होती प्रसिद्ध केली. तर 22 अखेरीस भारतानं परदेशातून घेतले कर्ज 620.7 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. किती 22 मध्ये. आणि आता मार्च 21 मध्ये बघा, मार्च 21 मध्ये 573.7 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. ओके, कमी झाले समजा कर्ज. 21 वाढले, 21च्या तुलनेत 22 मध्ये वाढले. कर्जाचं स्वरूप म्हणला तर अमेरिकी डॉलर्समध्ये 53.2% आणि भारतीय रुपयावरलं कर्ज 31.2% आहे. देशाचं कर्ज आणि सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDPच्या तुलनेमध्ये गुणोत्तर जर बघितला तर या दोघांचं तर 19.9% आहे मार्च 22 मध्ये. परकीय चलन साठा आणि परदेशी कर्जाचं गुणोत्तर जर म्हणलात तर किती 97.8% आहे. गेल्या वर्षीच्या 100.6% किंचित कमी झालेलं आहे. ओके, हे महत्त्वाचे आहेत पॉईंट. बघा GDPच्या किती आहे, GDPचं गुणोत्तर म्हणला तर 19.9%. आणि जर समजा काय रे परदेशी कर्जाचं गुणोत्तर परकीय चलन साठ्याशी म्हणला तर मात्र काय रे 97.8%. दीर्घकालीन कर्जाचं प्रमाण $499 म्हणजेच 80.4% आहे. आणि काय रे अल्पकालीन कर्जाचं प्रमाण मात्र 19.6% आहे. म्हणजे कुठलं कर्ज जास्त आहे रे, दीर्घकालीन आहे. बरं लक्षात घ्या, दीर्घकालीन किती आहे 80.4% आणि अल्पकालीन किती आहे, अल्पकालीन नॉर्मल असं लक्षात ठेवा, अल्पकालीन 19.6% आहे. भारतावर कर्जाचं स्वरूप म्हणजे काय रे GDPच्या तुलनेत 19.9% आणि परकीय चलन साठाच्या काय रे आणि कर्जाचं गुणोत्तर जर म्हणला तर 97 किती आहे रे 8% आहे. हां, त्यानंतर कर्जाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर 23व्या क्रमांकावर आहे. बाकी काही लक्षात नका ठेवू. कुठे आहे कर्जाच्या बाबतीत भारत जगात 23व्या स्थानी आहे. रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केलाय बघा. तर रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रद्द केलेला आहे. कोणी केलंय, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर RBIनं हा मोठा निर्णय घेतलाय. कोणाच्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रुपी बँकेचा सहकारी बँकेचा काय केलाय परवाना रद्द केलेला आहे. 99%हून अधिक बघा 99%हून अधिक खातेदारांच्या काय पूर्ण ठेवी परत मिळणार आहेत. कशामुळं, ते विमा कंपनीमुळे 5 लाखापर्यंत ठेवी परत मिळते. कारण काय आहेत बघा, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही म्हणून ते रद्द केले. बाकी काय असं एवढं काय असं महत्त्वाचं नाही. बाकी म्हणजे ही काय सगळा इतिहास बघत बसण्याची गरज नाही आपल्याला. खूप काय मोठा बदल आहे असं नाही ते. बघा काय, रुपी सहकारी बँकेच्या परवाना रद्द करण्याचा रिझर्व्ह बँकेचा आदेशाला स्थगिती देण्यासाठी मागणी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काय रे 31 ऑक्टोबर 2022 रोजी फेटाळली. आणि त्यानुसार सहकार आयुक्त अनिल कावडे म्हणजे कोणाला रुपी सहकारी बँकेचा आवासक म्हणून निवडण्यात आले बघा. त्यानुसार काय रे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी धनंजय डोईफोडे यांची बँकेचा अवसायक म्हणून नेमणूक केली. कुणाची, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी धनंजय डोईफोडे यांची नेमणूक केली. कुणाची, धनंजय डोईफोडे यांची. 6 वर्ष बँकेवर अवसायक कार्यरत राहील. शारदा सहकारी बँकेचं कॉस्मॉस बँकेत विलिनीकरण झाले. कोणत्या बँकेत बघा, कॉस्मॉस बँकेमध्ये कोणाचं विलिनीकरण झाले, शारदा सहकारी बँकेचं झालेलं आहे. महत्वाचं आहे हे पण. ओके, सहकारी क्षेत्रातील बघा, सहकार क्षेत्रातील कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आर्थिकदृष्ट्या सशक्त असलेल्या काय श्री शारदा सहकारी बँकेचं विलिनीकरण करून घेण्यात आले. महत्वाचं आहे. कोणत्या बँकेत कोणती बँक विलीन झाली लक्षात ठेवा. शारदा सहकारी बँकेचं कॉस्मॉस बँकेत विलीन झाले म्हणजे कॉस्मॉस बँकेमध्ये शारदा बँक विलीन झाली. ओके,
आता रिझर्व्ह बँकेनं मार्च 21 मध्ये सहकारी बँकाच्या विलिनीकरणाबाबत प्रस्तुत केलेल्या परिपत्रकानुसार हे सहकार क्षेत्रात झालेलं देशातलं पहिलं विलिनीकरण आहे. महत्वाचं आहे. सहकार क्षेत्रातलं काय रे देशातलं हे पहिलं विलिनीकरण आहे. असं पहिलं बिल असलं तर वाक्य विचारतात ते. ओके. आणि या विलिनीकरणानंतर हे महत्वाचं वाक्य आहे. या विलिनीकरणानंतर 7 राज्यात विस्तार असलेल्या कॉस्मॉस बँकेच्या एकूण 152 शाखा झाल्या आहेत आता. ओके. बाकी काय सहकारी बँकिंग क्षेत्रातील नियंत्रक आणि स्वतंत्र चौकट असावी अशी मागणी सहकाराच्या विभागीय सल्लागार समितीने एकमताने केली. केरळ पाठोपाठ पंजाबसह काही राज्यांनी मध्यवर्ती जिल्हा बँकांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं नाबार्डच्या उपव्यवस्थापकीय संचालक शहाजी यांच्या आदेशाखाली 4 तज्ज्ञांची समिती नेमलेली आहे. बघा कशाच्या बाबतीत, सहकाराच्या बाबतीत काय रे इथे एक नियमावली दिलेली आहे. कुठली बघा, सहकारी बँकाच्या स्वतंत्र नियंत्रणात्मक चौकट असावी असं मागणी केली. तर याच्यावर निर्णय मात्र काय घेण्यात आले, बँकेतला निर्णय सहकारातली त्रिस्तरी रचना कायम ठेवावी. रिझर्व्ह बँकेने अशा विलिनीकरणास सहमती देऊ नये, जसं आता इथं कॉस्मॉस बँकेचं वगैरे आहे तशाला निर्णय देऊ नये. जिल्हा बँकांचा स्तर कसा सक्षम करता येईल यावर उपाय करावेत. प्रत्येक पंचायतीमध्ये एक विविध कार्यकारी संस्था स्थापन करावी. आता बघा, कर्ज वसुलीसाठी आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्व आलेले आहेत. काय आहे त्याच्यातलं एवढंच लक्षात ठेवा, वार्षिक 3 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलेली लघु वित्त कर्ज किंवा कुठल्याही वस्तू गहाण ठेवल्याशिवाय देण्यात आलेल्या कर्जांना हे नियम लागू होणार नाहीत. कोणाला लागू होणार नाहीत तेवढं लक्षात ठेवायचं. आरबीआयचे काय ते कर्ज वसुलीसाठी आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्व आहेत कर्ज वसुलीसाठी, पण ते कोणाला लागू होणार नाही ते लक्षात ठेवायचं. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. इथं प्रश्न तयार होऊ शकतो. वार्षिक 3 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलेली लघु काय कर्ज किंवा कुठल्याही वस्तू गहाण ठेवल्याशिवाय म्हणजे न ठेवता देण्यात आलेल्या कर्जांना हे नियम लागू होणार नाहीत. ओके. आणि या एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा सार्वजनिकरित्या अपमान करू नये. म्हणजे ज्यांनी बँकानं जर कर्ज दिला असेल तर एजंटनं काय करू नये की बाबा त्या कर्जदाराला फोन लावून त्रास देऊ नये. म्हणजे काय रे सकाळी 8 मग दिले या अंतर्गत सकाळी 8 वाजेपूर्वी आणि रात्री 7 वाजेनंतर कर्ज वसुलीसाठी किंवा इतर कारणासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना फोन करू नये असंही स्पष्ट केले. किंवा काय शिवीगाळ करू नये किंवा त्यांना वाईट बोलू नये, धमकी देऊ नये. एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा सार्वजनिकरित्या अपमान करू नये, त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करू नये अशी ही नियमावली आहे. असे काही महत्त्वाचे खूप नाहीत म्हणून मी जास्त वेळ देत नाही. पण आता बघा, हा महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जिथं महत्त्वाचं आहे सांगतो मी तुम्हाला. बरोबर. बघा हे महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. विचारू शकतात यावर प्रश्न. ओके. बघा आता काय डोमेस्टिक सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट बँकांची घोषणा कोण करते रे? हे DSIB. बघा DSIB सार्वजनिक वित्तीय व्यवस्थेतील 3 बँकांचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या DSIB यादीत समावेश करण्यात आलाय. कोणत्या बँका आहेत हे? कोणकोणत्या बँका आहेत? स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, ICICI बँक, HDFC बँक या 3 बँकांना DSIB म्हणून मान्यता मिळालेली आहे. म्हणजे DSIB म्हणजे काय रे बाबा? DSIB अशा बँका ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो त्यालाच काय म्हणतात रे? DSIB म्हणतात. डोमेस्टिक सिस्टमॅटिक काय रे इम्पॉर्टंट बँक. याचा अर्थ काय आहे? तर अशा बँका ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो. म्हणजे देशात या 3 बँकांवर ग्राहकांना विश्वास कायम ठेवलाय असं आरबीआयचं म्हणणं आहे. आरबीआयचं काय म्हणणं आहे की सर्वाधिक ग्राहकांनी या 3 बँकांवर विश्वास ठेवलाय असं म्हणणं आहे. कळलं का? म्हणून करे डोमेस्टिक सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट बँक म्हणून कोणकोणत्या बँकांना मान्यता देण्यात आली? तर स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, ICICI बँक आणि काय रे HDFC बँक. म्हणून या बँकांमध्ये खाते उघडा. बरोबर. म्हणजे या बँकांचं विश्वास ठेवण्याचं लोकांचं ग्राहकाचं प्रमाण जास्त आहे. मग याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे SBI, स्टेट बँक हे चिन्ह बघा, हे ICICI बँक आणि हे HDFC बँक. तो दिसत नाही मला. बघा रे. त्यानंतर बघा वर्ष 2020 मध्ये याच्याबद्दलच 2000 बघा वर्ष 2020 मध्ये याच 3 बँकांचा यादीत समावेश केलाय. पण स्टेट बँकेचा काय
तर आणि ICICI व HDFC समावेश बकेट 1 मध्ये करण्यात आलेला आहे. 3 बँका व्यतिरिक्त अन्य बँकांचा नावाच्या यादीत समावेश नाही. कोणत्याच बँका समावेश नाही, या 3च बँका आहेत. वर्ष 2020 मध्ये याच 3 बँकांचा यादीत समावेश होता. 2020 मध्ये यांचाच होता. आता 2022 मध्येही यांचा समावेश झालेला आहे. ओके. आणि स्टेट बँकेला वर्ष 2015 आणि ICICI ला वर्ष 2016 मध्ये यादीत समावेश मिळाला. म्हणजे 15ला स्टेट बँकेला मिळालाय याच्यामध्ये, या DSIB मध्ये. ओके. 2 बँकांचा समावेश होणारी HDFC बँक मात्र 19च्या 3ऱ्या क्रमांकाची बँक ठरलेली आहे. आणि DSIB म्हणजे काय आता सांगितले तुम्हाला. काय रे की अशा बँका ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो. सुरुवात कधी केली या DSIBची सुरुवात 2015 पासून भारतात करे RBI या प्रकारची यादी जाहीर करते. कोण करते? RBI जाहीर करते. लक्षात ठेवा, RBI. का जाहीर करायला सुरू केले 2015ला RBI न? का तर 2008च्या मंदीला डोळ्यासमोर ठेवून 2010 मध्ये वित्तीय अस्थिरता बोर्डाने देशातील वित्तीय संस्थांची जोखीम कमी करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणून 2015 पासून RBI अशा प्रकारचं रिपोर्ट देऊन थोडंसं सतर्क करते. ओके. परदेशाकडून खरेदी करण्यासाठी नवीन बँकिंग धोरण. परदेशाकडून बघा तर काय रे, HDFC बँक, ICICI बँक आणि एक्झिम बँक यांना मंत्रालयाकडून परदेशातील खरेदीबाबत काय रे लेटर ऑफ क्रेडिट आणि थेट लाभ हस्तांतरण DBT यांच्या स्वरूपात वित्तीय सेवा पुरवण्याबाबत नियुक्त केला आहे. कोणाला नियुक्त केले बघा, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. कोणाला बघा, सरकारी कामकाजाचं वाटप खाजगी क्षेत्रातील बँकांना खुलं करण्याचं एक भाग म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचं HDFC बँक, ICICI बँक आणि एक्झिम बँक यांना मंत्रालयाकडून परदेशातील खरेदीबाबत करे लेटर ऑफ क्रेडिट आणि थेट लाभ हस्तांतरण यांच्या स्वरूपात वित्तीय सेवा पुरवण्याबाबत नियुक्त केलेला आहे. म्हणजे जर समजा एखाद्या मंत्रालयाला वगैरे जे काय समजा जे काय बाहेरून जे काय परदेशातून एखादी काय खरेदी करून काही द्यायचं असेल साहित्य वित्त, तर ते या बँकांना नियुक्त करण्यात आलंय. कोणाकोणाला बघा, परदेशाकडून खरेदी करण्यासाठी नवीन बँकिंग धोरण जे आहे ते कोणाकोणाला नियुक्त केले? HDFC बँक, ICICI बँक आणि एक्झिम बँक. खाजगी बँकांना परवानगी दिले, तर या 3 खाजगी बँका आहेत. चार सहकारी बघा, तर 4 सहकारी बँका ज्या आहेत त्यावर रिझर्व्ह बँकेनं काय निर्बंध घातलेले आहेत. ओके. कोणकोणत्या? रिझर्व्ह बँकेनं या 4 सहकारी बँका ज्या आहेत, साईबाबा जनता सहकारी बँक महाराष्ट्र. ओके. त्यानंतर द सुरी फ्रेंड्स युनियन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सुरीमध्येच आहे, वेस्ट बेंगॉल. आणि युनायटेड इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, उत्तर प्रदेश, बिजनोरमध्ये आहे. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बहराईज, उत्तर प्रदेशमध्येच आहे. म्हणजे उत्तर प्रदेशचे 2 आहेत, वेस्ट बेंगॉलचे 1 आणि महाराष्ट्राची तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. जनरली बघा, लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेनं या बँकांवर काय केलं? निर्बंध टाकलेले आहेत. खालीलपैकी कोणकोणत्या कार्य सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकले असा प्रश्न विचारू शकतात. ओके. तर जसं रुपी सहकारी बँकेचं विचारू शकतील, किंवा कॉस्मॉस बँकेमध्ये कुठली बँक विलीन झालेली आहे, शारदा बँक वगैरे जे काय त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. तसं बघा, सहकारी म्हणजे याच्यावर निर्बंध टाकलेत म्हणजे काय रे, तर इथल्या ठेवीदाराला मॅक्झिमम 20,000 रुपये काढता येणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त काढता येणार नाही. आणि द सुरी फ्रेंड्समध्ये किती रे, 50,000 रुपये काढता येतील, त्यापेक्षा नाही. आता महाराष्ट्राच्या म्हणून हे याच्यावर जास्त तुम्ही फोकस करू शकता, साईबाबा जनता सहकारी बँक महाराष्ट्र वगैरे. ओके. म्हणजे त्यावर निर्बंध टाकले ठेवीदारावर, किंवा ठेवीदार एवढेच पैसे काढू शकते, त्यापेक्षा जास्त काढू शकत नाही. तर काय बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 अंतर्गत या 4 सहकारी बँकांना RBIनं 6 महिन्यासाठी काय हे लागू केलेले आहेत, 6 महिन्यासाठी. ओके. तर त्यानंतर बघा, जेम पोर्टल याबद्दल बघू आपण. तर कुठला? जेम पोर्टलवर सहकारी संस्थांच्या नोंदणीला प्रारंभ झालेला आहे. जेम अर्थात गव्हर्नमेंट मार्केट प्लेस या खरेदी विषयक पोर्टलवर सहकारी संस्थांच्या नोंदणीला प्रारंभ अमित शहा यांच्या हस्ते केलेला आहे. ओके. राष्ट्रीय सहकार संघटनेनं 100 कोटीची उलाढाल आणि ठेवी असलेल्या सहकारी संस्थांची यादी तयार केली असून ही माहिती JEM पोर्टलवर टाकण्यात आलेली आहे. JEM पोर्टल काय रे? गव्हर्नमेंट मार्केट प्लेस हे भारतातलं सार्वजनिक खरेदीसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. हा उपक्रम 9 ऑगस्ट 2016 रोजी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सरकारी खरेदीसाठी खुला आणि पारदर्शक खरेदी मंच तयार करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला आहे. ओके. त्यानंतर बघा, आता आकांक्षा विमान कंपनी, आकाशा एअरच्या पहिल्या विमान सेवेचं उद्घाटन कुठून केले रे? बघा, मुंबई ते अहमदाबाद या आकाशा एअरच्या पहिल्या विमान सेवेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. कुणी केले उद्घाटन? तर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल
विके सिंग जे आहेत, विके सिंग आणि सिंधिया यांनी दोघांनी मिळून मुंबई ते अहमदाबाद या आकाशा एअरच्या पहिल्या विमान सेवेचं पहिली विमान कुठून कुठपर्यंत गेली विचारू शकता. तर कुठं मुंबई ते अहमदाबाद त्यावर प्रश्न येऊ शकतो. मग या शेअर्स मध्ये सर्वाधिक भागीदारी कोणाची आहे? राकेश झुंझुनवाला या आकाशामध्ये कोणाची आहे? राकेश झुंझुनवाला आणि पत्नी रेखा यांची आहे. आणि एकूण भागीदारी 45.97% आहे. विमान कंपनीची एकूण भागीदारी 45.97% आहे. BSNL साठी म्हणजे BSNL ला सक्षम करण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे? 1,64,000 कोटी रुपये दिलेले आहे. भारत संचार निगम लिमिटेड BSNL साठी 1,64,000 कोटी रुपयाचा पुनरुज्जीवन अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. बघा, आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड आणि BSNLच्या विलिनीकरणाला मान्यता दिली. मग कायासाठी हे दिलेले उद्दिष्ट काय BSNL हे एवढी पैसे देण्याचं? तर शाश्वत संस्था आणि व्हायब्रंट टेलिकॉम प्लेयर बनवणं हा उद्देश आहे. दॅट्स इट, काही नाही. त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तूवर GST लागू केलेला आहे. तर कोणत्या वस्तू करवाढीवर महागणार आहेत ते लक्षात ठेवा. किंमत आणि वजनाने लेबल लावून पॅकबंद स्वरूपात विकल्या जाणाऱ्या किराणा सामानावर 5% दरानं कर आकारणी सुरू झालेली आहे. तसं बघितला तर यापूर्वी केवळ ब्रँडेड किराणा वस्तूवरच GST लागू होता. आता मात्र इतर वस्तूवरही GST लागू करण्यात येत आहे. बघा, जर आता उदाहरणार्थ धरला तर कैरी, आंबा जो आहे, ओके, यावर GST लागणार नाही. पण त्यापासून निर्माण झालेली जी काय पदार्थ आहेत, जे काय प्रोडक्ट आहेत, ओके, मुरांबा असेल किंवा मग काय रे लोणचं असेल, जे आपण पॅकबंद मध्ये विकतो, ओके, तर किंवा आंबावडी असेल, तर अशी जी काही गोष्टी आहेत तर यावर GST मात्र आता लागू केलेला आहे. तर जवळजवळ आंब्याचं तर 12% दराने लावलेला आहे. आणि पेन्सिल, शॉर्पनर, ब्लेड वगैरे, पेपर कटिंग यावर जवळजवळ 18% GST लागू केलेला आहे. ओके, आणि सोलर वॉटर हिटर्सवर 12% GST लागेल. तर पूर्वी 5% होता, आता जवळजवळ 12% केलेला आहे. LED दिवे वगैरे याच्यावर 12%वरून 18%वर GST नेलेला आहे. म्हणजे GST वाढवलेला आहे. पण आता पर्यटनावर GST कमी केलाय बघा. तर काय रे, म्हणजे याचा अर्थ जे पण काही आहे, जर लस्सी, दूध, तांदूळ जरी पॅक करून विकलं तरी त्यावर 18% GST आहे. सॉरी, 5% GST आहे त्याच्यावर पण. ओके, 5% GST आहे. फक्त एक लक्षात ठेवा, म्हणजे जे सीलबंद केलेले आहेत अशा सर्वांवर काय GST लागू करण्यात आलेला आहे. आणि फक्त करात सूट कुठं दिलेलं आहे? तर पर्यटन स्थळावरील वा अन्यत्र रोपवेद्वारा होणाऱ्या वाहतूक सेवेवरलं कर 18%वरून 5%वर कमी केले. पर्यटन आणि जे रोपवे मार्ग जे काही गोष्टी होतात तिथं मात्र काय रे 18%वरून 5% पर्यंत केलेला आहे GST. ओके, स्पर्धात्मक आराखडा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं 30 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथे रोडमॅप फॉर इंडिया @100 हे कोणी तयार केलं रे? रोडमॅप फॉर इंडिया @100 तर कोणी तयार केलेला आहे? तर प्राध्यापक मायकेल ई पोर्टर यांनी विकसित केलाय. मायकेल कोणी? हा रोडमॅप फॉर इंडिया @100 हे कोणी तयार केलेला आहे? बघा, लक्षात घ्या, मायकेल ई पोर्टर. ई पोर्टर प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत ते. तर त्यांनी विकसित केलंय. डॉक्टर मायकेल ई पोर्टर यांच्या स्पर्धात्मक रचनेवर आधारित हे पोर्टल आहे. स्पर्धात्मकच्या दृष्टिकोनातून उत्पादकता हा शाश्वत समृद्धीसाठी प्रेरक स्रोत असल्याचा यात विचार व्यक्त केला. इंडिया @100 रोडमॅप काय स्पर्धात्मक आराखड्याबाबत आहे. ओके, आणि याचं प्रकाशन जे आहे त्यात कोण कोण होते रे? बघा, लक्षात घ्या, डॉक्टर बिबेक देबरॉय आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, संजीव सन्याल आर्थिक सल्लागार परिषद सदस्य, अमिताभ कांत G20ची धुरा सांभाळणारे, आणि डॉक्टर क्रिश्चियन केटेल्स हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या वतीने आलेले होते. आराखड्यानिमित्त बघा निर्मिती मात्र हा करा पंतप्रधानांनी आर्थिक सल्लागार परिषदेने स्पर्धात्मक संस्थेचा संयुक्त उपक्रम असून हा स्पर्धात्मक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमित कपूर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक मायकेल ई पोर्टर यांनी विकसित केलेला आहे. ओके, हां, आता रेपो रेट बिपो रेट आताचं काही लक्षात घ्यायची गरज नाही बघा. हे 6.5% आहे वगैरे काय, तर याचं काही गरज नसते. भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईत विभागीय कार्यालय स्थापन होणार आहे. कुठं? भारतीय स्पर्धा आयोगाचं मुंबईत विभागीय कार्यालय. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑक्टोबर 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमामध्ये CCI अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईत विभागीय कार्यालय उद्घाटन केलेलं आहे. ओके,
हे 3रं विभागीय कार्यालय आहे मुंबई येथील, पश्चिम विभागीय कार्यालय, बरोबर. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय कुठलं पुस्तक रे त्यांचं पुस्तकावर विचारू शकतात. तर करेक्ट, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया अ जर्नी थ्रू द इयर्स 2019 to 2022 या शीर्षकाच्या सचित्र ई पुस्तकाचं प्रकाशन देखील केले. कोणत्या पुस्तकाचं प्रकाशन केले असे विचारतील तर हे करे निर्मला सीतारामन यांनी कुठल्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या पुस्तकाचं. भारतातलं स्पर्धा आयोग ही भारतीय सरकारची एक वैधानिक संस्था आहे. ती स्पर्धा कायदा 2002च्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ओके, भारतीय स्पर्धा आयोग ही भारतीय सरकारची एक वैधानिक संस्था आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल सर मधलं काय गाळतायत, बरोबर, काही गरज नाही, ते आम्ही एक्स्ट्रा गोष्टी घेत नाही. ओके, मी स्वतः रीड करून येतो आणि जे काही महत्त्वाचं वाटतंय तेवढे अंडरलाईन करून तेवढ्याच गोष्टी तुमच्या समोर मांडतो विद्यार्थी. त्याचे बाकी गरज पण नाही. उगाच काहीतरी फाफड पसारा करत बसण्यामध्ये काही मजा नाही. ओके, तर भारतीय स्पर्धा आयोग ही भारतीय सरकारची एक वैधानिक संस्था आहे. ती स्पर्धा कायदा 2002च्या अंमलबजावणीचं कार्य करते. त्यानंतर बघा UPI लाईट यंत्रणेची सुरुवात. कमी रकमेचा व्यवहार UPI द्वारे करण्याचा UPI लाईट हा नव्या यंत्रणेची सुरुवात रिझर्व्ह बँकेने शक्तिकांत दास जे आहेत RBI गव्हर्नर त्यांनी केलेलं आहे मुंबईमध्ये. ओके, आणि या अंतर्गत UPI ॲपवर UPI लाईट ही सुविधा सुरू करावी लागेल आता. ओके, त्यात आभासी स्वरूपात म्हणजे काय, तुम्हाला काय नेटवर्क असण्याची गरज नाही आणि तुम्हाला SMS पण येणार नाही तेवढे पैसे कटलेले, कळालं का. म्हणजे काय रे, डायरेक्ट तुम्हाला पिनकोड म्हणजे UPI ID त्याला काय म्हणतो आपण, तुमची पिन टाकायची गरज नाही, डायरेक्टच पैसे कटतात. बरं, वायफाय किंवा काय याच्याद्वारे आभासी स्वरूपामध्ये 2000 रुपयापर्यंतची रक्कम ठेवता येईल. त्यातून 200 रुपयापर्यंतचा व्यवहार UPI पिन शिवाय करता येईल. म्हणजे UPI पिन शिवाय तुम्हाला पैसे करता येईल. त्यामुळे इंटरनेट नसलेल्या ठिकाणीही UPI द्वारे व्यवहार करता येईल. कशाद्वारे? UPI लाईटद्वारे. लक्षात. आणि कोणताही SMS ग्राहकाच्या मोबाईलवर येणार नाही. आता सांगितलं, दिवसाखेर एकाच SMS द्वारे ग्राहकांना सर्व व्यवहाराची माहिती दिली जाईल. हे व्यवहार ग्राहकाच्या बँक खात्यातही दिसणार नाहीत, पैसे कटले दिसणार नाहीत, काही नाहीत. 200 रुपये गेले बरोबर. बरे आहे UPI लाईट नाही, अंधार आहे. म्हणजे पैसे गेले कळणार नाही म्हणजे काय, बरोबर का रे बाबा, कळायला पाहिजे ना. क्रेडिट कार्डच्या आधारे UPI द्वारे व्यवहार करणेही आता शक्य होणार आहे. आता घनकचरा व्यवस्थापनासाठी जवळजवळ महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारनं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या शहरासाठी 1764 कोटी रुपयाची आर्थिक मदत वितरित केलेली आहे. यातले सर्वाधिक म्हणजे 799 कोटी महाराष्ट्राला मिळालेत, 720 कोटी उत्तर प्रदेशला मिळालेत. सर्वाधिक कोणाला मिळालेत? महाराष्ट्राला मिळालेत. ओके, घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वाधिक केंद्र सरकारने कोणाला आर्थिक मदत केलेली आहे. विचारतील कोणाला केलेली आहे मग सर्वाधिक? 799 कोटी महाराष्ट्राला. ओके, महाराष्ट्रानं मुंबई महानगर क्षेत्र, वसई विरार, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिकला हा निधी मिळणार आहे. ओके, म्हणजे कशा अंतर्गत मिळाला रे हा? घनकचरा व्यवस्थापन आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी हा 15 वित्त आयोगाअंतर्गत मंजूर करण्यात आला. बरं का, लक्षात घ्या. एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक, ट्विटर पर त्यांनी विकत घेतलंय. जवळजवळ किती रे? 9.2% हिस्सा विकत घेतलेला आहे त्यांनी. ओके, प्रति शेअर $54.2 त्यांनी दिले. ओके, एलॉन मस्क यांनी, आणि $54.2 त्यांनी देऊन ते विकत घेतलंय. कुठलं? टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांनी देखील आता काय ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. आणि मालक म्हणजे त्यांनी पदभार स्वीकारला ना, त्यांनी काय उच्च पदस्थ लोकांना त्या ट्विटरवरला काढून टाकले. बघा, CEO पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेंगल यांच्यासह अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी त्यांनी केली. आणि त्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल पण केले त्यांनी. आल्या ब्लूटिक मिळवण्यासाठी $8 ठेवले. म्हणजे ज्यांना बाबा काय रे, म्हणजे तुमचं ट्विटर जे काय तर तुम्हाला व्हेरीफाईड पाहिजे असेल, म्हणजे अकाउंट व्हेरीफाईड करून पाहिजे असेल तर तुम्हाला ब्लूटिक मिळवण्यासाठी $8 मोजावे लागतील. म्हणजे 661 रुपये मिळवावे लागतील सरासरी. ओके, सध्या ट्विटरवर 280 शब्दाची मर्यादा आहे आणि त्यातही ते बदल करणार आहेत. ओके, आणि ट्विटर म्हणला तर कधी स्थापन झालेलं आहे? 21 मार्च 2006ला सन फ्रान्सिस्को, अमेरिका या ठिकाणी. आणि जॉक डोर्सी हे त्याचे काय प्रमुख आहेत. आता मात्र मालक कोण आहेत? एलॉन मस्क. आता बाकी बघा, 4C यादी वगैरे. 4C यादी बघू आपण. रिअल टाइम अब्जाव देशांची यादी. ओके,
प्रत्यक्षात सद्यस्थितीची संपत्ती पाहून ही यादी तयार केली जाते डिसेंबर 22 मध्ये, म्हणजे डिसेंबर 22 मध्येच कोणाची संपत्ती सर्वाधिक आहे त्यावरून तयार केले. बर्नार्ड आर्नॉल्ड आणि कुटुंब 177.1 अब्ज डॉलर्स आहेत त्यांचे, म्हणजे सगळ्यात श्रीमंती. नंतर दुसरं एलॉन मस्क, तिसरे गौतम अदानी, तिसरे डायरेक्ट गौतम अदानी आलेत बघा, आणि चौथे जेफ बेझोस, आणि त्यानंतर पाचवे वॉरन बफेट. भारतातल्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची यादी भारतातील फोर्सनं देशातल्या 100 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची वार्षिक यादी जाहीर केली, आणि या यादीतून भारतातील 100 सर्वात श्रीमंतांची एकत्रित संपत्ती 25 अब्ज डॉलर्स वाढून 800 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असं सांगितले. आणि लक्षात घ्या 2013 नंतर पहिल्यांदा बरं का असं घडलं की पहिल्यांदाच मुकेश अंबानी यांचं नाव श्रीमंताच्या यादीत पहिल्या क्रमांकावरून घसरले पहिल्यांदाच. मग आता कोण आहेत रे पहिले, कोण आहेत मग आता लक्षात घ्या. तर गौतम अदानी पहिले आहेत 150 अब्ज डॉलर डायरेक्ट, यांचे दुप्पटच गेले जवळपास बघा. मुकेश अंबानी 88 अब्ज डॉलर्स आहेत, रिलायन्सचे आहेत, ते अदानी समूहाचे आहेत. राधाकिशन दमानी डीमार्ट डायरेक्ट तिसऱ्या क्रमांकावर आलं डीमार्टवाला. एवढी खरेदी करताय तुम्ही डीमार्टवरून, बरोबर. काय टमाटे पाहिजे असेल तर डीमार्टकडे जाते, ते काय सुपली पाहिजे असेल तर डीमार्ट. ते आता खेड्यातल्याही लोकांना काय कुठून आणणार रे डीमार्ट. मला ते किराणे दुकानवाले बिचारी आपली लोक सगळी ती आता बेकार झाली का. तर कुठं जायचं तर डीमार्टला जाते, बटलांचे डीमार्टला. काय पाहिजे पॅन्ट पाहिजे डीमार्ट, का तर स्वस्त भेटते. त्याला पण ते एकत्र आणून ते डीमार्ट स्वस्त मिळत असलं. ते तिसऱ्या क्रमांकावर येऊन बसले बघा राधाकिशन दमानी. सायरस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट कोविडमुळे आला तो चौथा. आणि शिव नाडार हे SCL टेक्नॉलॉजीच्या आहेत. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. गौतम अदानी, मुकेश अंबानी, राधाकिशन दमानी, सायरस पुनावाला, शिव नाडार. आता गौतम अदानी का आले तुम्हाला चांगलं माहित आहे, मी सांगायची गरज नाही. भारतातील श्रीमंताची यादी सावित्री जिंदाल ग्रुपच्या ते 6व्या क्रमांकावर भारतातला क्रमांक. ओके, आणि स्त्रीहून पहिल्या रेखा झुंझुनवाला 30व्या आहेत, फाल्गुनी नायर 44व्या, आणि लीना तिवारी आणि दिव्या गोकुळनाथ बायजू कंपनी बघा. बायजू बरीच विद्यार्थी बायजूसकडे असतील, एज्युकेशन कंपनी आहे. भारतातील 30च्या आतील 30 प्रभावित तरुण व्यक्तिमत्वाच्या यादीत आपले महाराष्ट्राचे एकलव्य फाउंडेशनचे संस्थापक आणि CEO राजू केंद्रे यांची फोर्सच्या सामाजिक कार्य उद्यमशीलता या कॅटेगरीमध्ये भारतातल्या 30च्या आतील 30 प्रभावित तरुण व्यक्तिमत्वाच्या यादीत महाराष्ट्राचा व्यक्ती निवड झाला. बुलढाण्याच्या आहेत ते, विदर्भामधल्या, बरोबर. पिंपरी खंदारे या छोट्याशा खेड्यातल्या आहेत विदर्भामधल्या. आणि राजू हे 28 वर्षाचे आहेत, आणि ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिप लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत ते. ओके, कुठली स्कॉलरशिप, चेवनिंग स्कॉलरशिपवर. ओके, 28 वर्षाचे आहेत. मग विचारू शकतात फोर्सच्या 30च्या आतील जे प्रभावित तरुण व्यक्तिमत्वाच्या यादीत महाराष्ट्राच्या बुलढाण्यामधल्या पिंपरी खंदारे या गावामधला व्यक्ती 30च्या 28 वर्षाचा तो व्यक्तीचं काय आलेला आहे 30च्या याच्यामध्ये, बरोबर. फोर्सच्या मुखपृष्ठावर यवतमाळच्या तरुणांची छबी आलेली आहे. कशामुळे आली रे, तर यांनी स्टार्टअप कंपनी एक सुरू केलेली आहे. कुठली कंपनी सुरू केलेली आहे त्यांनी, स्टार्टअप ग्रामहित नावाची. म्हणून जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड येथील पंकज व श्वेता महले या शेतकरी दाम्पत्यानं 2 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या ग्रामहित या स्टार्टअपने फोर्स आशियाच्या यादीत स्थान मिळवलंय. श्वेता पंकज महाले आहेत, त्यांचं ठाकरे पण ओळखला. ते अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या फोर्सच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवलंय. अहो, या चांगली लोक या फोर्सच्या यादीवर येत नाहीत. बघा तुम्ही खाली बघा, यावर्षी फोर्सच्या यादीत निवड व्हावी म्हणून 650 कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता, चांगल्या मोठमोठ्या. काय करता, आमची बैलगाडी आली इथं, बरोबर. सन्मानानं घेतलं पाहिजे नाव. यवतमाळचं फोर्सच्या डायरेक्ट मासिकावर आले. यवतमाळचे आपले आहेत हे, कुठले आहेत, आर्णी वरुड, अभिमानानं सांगितलं पाहिजे. लक्षात ठेवायचं काय देणं गरज नाही, अंगावर शहारे आले पाहिजे. चांगलं काम आहे त्यांचं. चला, कोण रे, पंकज व श्वेता महले. ग्रामहित ही शेतमाल विपणन व्यवस्थेतील विलेज स्टेट सेंटर त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर पीव्ही सिंधू या फोर्सच्या यादीत आल्यात, म्हणजे खेळाडूमध्ये सर्वात श्रीमंत खेळाडूच्या यादीमध्ये जगामधील जेवढ्या 25 महिलांच्या यादीमध्ये त्यांचा 12वा क्रमांक आला. यादीत भारताची स्टार बॅडमिंटनपटू म्हणजे भारतातली पहिली सर्वात श्रीमंत महिलाची भारतातली कोण, पीव्ही सिंधू आहे 12व्या स्थानी, एकमेव भारतीय महिला आहे यामध्ये. ओके, या यादीत जपानची टेनिस खेळाडू नाओमी ओसाका हिनं सलग 3ऱ्या वर्षी अव्वल स्थानी पटकावलेला आहे.
नंतर हारून ग्लोबल रिच करे रिच लिस्ट, जे रिच म्हणजे श्रीमंताची लिस्ट जी आहे कोणती, हारून ग्लोबलनं काढलेली. तर यामध्ये बघा मार्च 2022ला प्रकाशन केलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी टॉप 10च्या यादीत स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत या हारूनमध्ये. आणि या हारूनमध्ये पहिले कोण आहेत रे? भारत जगातल्या तिसरा सर्वात मोठा अब्जाधीश असलेलं राष्ट्र म्हणून उदयास आले. यामध्ये पहिले कोण आहेत? यात एलॉन मस्क. बघा पहिले कोण आहेत बघा इथं, पहिले एलॉन मस्क आहेत. त्यानंतर दुसरे जेफ बेझोस, तिसरे बर्नार्ड आर्नोस्ट, त्यानंतर चौथे बिल गेट्स. बाकी गरज नाही, पाचवे वगैरे लक्षात ठेवायची. त्यानंतर नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे. नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेले आहे. एक्सप्रेस डिसेंबर 2022 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस मध्ये भारतातली पहिली भारतातली 6वी आहे. भारतातली किती आहे रे? 6वी आहे. भारतातली 6वी आहे ही आणि महाराष्ट्रातली दुसरी आहे. ओके, भारतातली 6वी. बघा पहिली भारतातली नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावलेली आहे. याच्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस मध्ये लक्षात ठेवा, वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मित्रांनो काय रे फक्त सिटिंग आहे, स्लीपर कोच नाही, पूर्णतः वातानुकूलित आहे. या कामाला गेला तिकडं बरोबर म्हणजे 7 कार्य मॉर्निंग कार्यक्रम तर तिथं डायरेक्टच कार्य ऑटोमॅटिक फ्लॅश आहेत. कळलं का? म्हणजे पूर्णतः कार्य अत्याधुनिक आहे वंदे भारत एक्सप्रेस. ओके, बघा आता कार्य भारतातली ही 6वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. भारतातली कितवी आहे? 6वी आहे. आणि पहिली नवी दिल्ली ते वाराणसी पहिली लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातली पहिली कोणती आहे रे? गांधीनगर ते मुंबई सेंट्रल आहे. गांधीनगर ते मुंबई सेंट्रल महाराष्ट्रातली. मग एकूण म्हणला तर नवी दिल्ली वाराणसी, नवी दिल्ली ते वैष्णवी माता, कटरा या ठिकाणी, उना ते दिल्ली, चेन्नई ते मैसूर असा आहे. वंदे भारत एक्सप्रेस पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान जवळजवळ या वंदे भारतची स्पीड 130 किलोमीटर प्रति आवर आहे. आणि हे वंदे भारत एक्सप्रेस जे आहे चेन्नई इथं कुठं तयार केलं तरी चेन्नई या ठिकाणी तयार केली जाते. बाकी काही नाही. भारतात धावली पहिली खासगी ट्रेन. आता हे पहिलेही सांगितलं मी खासगी ट्रेनचं, तर कुठून कुठं धावली लक्षात ठेवा. कोयमतूर ते साईनगर शिर्डी आणि या ठिकाणी स्थानकं लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवू शकता. तिरुपूर, जरोड, सालेम, जोरापेट, बंगळुरू, काय येलहंका, धर्मवारा, मंत्रालयम रोड, वाडी वगैरे. आणि ट्रेनचा जो काय या आहे रे खाजगी कंपनी कोणती आहे? साऊथ स्टार रेल. हे महत्त्वाचं आहे. साऊथ स्टार रेल या भारत गौरव योजनेच्या अंतर्गत सेवा देण्यासाठी ही खाजगी कंपनीने 20 डब्याच्या गाडीसाठी दक्षिण रेल्वे सुरक्षा ठेव म्हणून 1 कोटी रुपये दिलेले आहेत. भारत गौरव योजनेच्या अंतर्गत आहे. ओके, भारत गौरव म्हणजे काय रे? भारतातल्या पर्यटनाला चालना देणं हे तिचं काम आहे, मुख्य उद्देश. यासाठी कमीत कमी 2 वर्षाचा करार करता येणार आहे, म्हणजे खाजगीसाठी बरं का. साधारणपणे डब्याचं आयुष्य हे 35 वर्षाचं असतंय. भारतीय रेल्वे प्रमाणे साधारण प्रवासी वाहतुकीसाठी या गाड्यांचा वापर करता येणार नाही. एक अट आहे किंवा जर भारतीय गौरव योजनेअंतर्गत खाजगी कार्य एखादी रेल्वे वगैरे सुरू करायची असेल तर मात्र त्यांना कार्य तर साधारण प्रवासी वाहतुकी या गाड्याचा वापर करता येणार नाही. आणि सुपर वासुकी भारतातील सर्वाधिक लांबीची कोणती? सुपर वासुकी भारतातील सर्वाधिक लांबीची ट्रेन आहे. किती रे? 3.5 किलोमीटर आहे. जगात तर सर्वाधिक लांबीची म्हणला तर कोणती आहे रे? तर ऑस्ट्रेलियाची आहे, 7 किलोमीटर आहे. पण ही किती आहे? 7.5 किलोमीटर आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त साधत 16 ऑगस्टला 2022 तब्बल 3.5 किलोमीटर लांबीची आणि 6 इंजिन असणारी ट्रेन 25,962 टन कोळशाची वाहतूक केली तिने. 27,000 टन वजनाच्या 995 वॅगन्स होत्या त्यामध्ये. सुपर वाहतुकीमध्ये 3,000 मेगावॅटचा वीज प्रकल्प पूर्ण दिवस चालण्यासाठी पुरेसा होईल इतका कोळसा होता. मार्ग लक्षात ठेवा, कोरबा स्टेशन ते राजनांदगाव. ओके, छत्तीसगड मधलं. वासुकी हे हिंदू सरपाच्या देतीवरून नाव दिले. जगात सर्वात लांब ट्रेन म्हणलं तर कुठं आहे रे? तर जगात सर्वात लांब ही ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ती 7 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची ट्रेन आहे. किसान रेल्वे गाडी 100वी फेरी किती 1000वी फेरी महाराष्ट्रातील सावदा येथून निघून दिल्लीतील आदर्शनगर येथे ही रेल्वे धावली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय रेल्वे दळणवळण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 3 फेब्रुवारी 2022 रोजी वेब लीगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून मध्य रेल्वे विभागाच्या किसान रेल्वे गाडीची 1000वी फेरी रवाना केली. 1000वी फेरी कुठून गेली रे? सांगोला ते शालिमार
आणि पहिली फेरी देवळाली ते दानापूर, दोन्ही महाराष्ट्रात आहेत बघा. हां, सामानासमान नवीन नियम तयार केले. सामान वाहून न्यायचं असेल तर बघा, सुमारे 40 ते 70 किलो वजनाचं सामान ट्रेनच्या डब्यात ठेवता येणार आहे तुम्हाला. का रे, 40 ते 70 किलो. 40 किलो हे स्लीपर कोचमध्ये, स्लीपर क्लासमध्ये, आणि AC डब्यामध्ये 50 ते 70 किलो. आता अमेरिका हा भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार ठरलेला आहे. पूर्वी कोण होतं? चीन होतं. आता मात्र अमेरिका आलेला आहे. अमेरिका पहिला, दुसरा चीन, तिसरा सौदी अरेबिया. ओके, आणि चौथा तिसरा कोणता रे? संयुक्त अरब अमिरात. आणि चौथा कोणता आहे? सौदी अरेबिया. पहिला अमेरिका, दुसरा चीन, तिसरा संयुक्त अरब अमिराती आणि चौथा सौदी अरेबिया. ओके, आणि पाचवा सिंगापूर. कारण आता 21-22 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलेला आहे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार. हां, PVR सिनेमा आणि आयनॉक्स लीजर यांच्यात विलिनीकरण झाले. भारतातल्या 2 सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्सची साखळी असलेल्या PVR सिनेमा आणि आयनॉक्स लीजर यांच्यातला विलिनीकरणाचा काय मंजुरी देण्यात आलेली आहे. काय एवढं महत्त्वाचं नाही. सर्वात मोठी चित्रपट कंपनी, प्रदर्शन कंपनी बनेल आता. आणि आता हे एक महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन जे आहे, ओके, ज्याला आपण REC लिमिटेड जे आहे, REC कार्यक्रम बघा, इथं काय अवघड झाला बघा. ऐ बाबा, REC पाहिजे बरं का, असं पाहिजे. आता जर टायटलच कार्यक्रम झालाय, REC लिमिटेड. ओके, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड जे आहे, तर बघा या लिमिटेड कंपनीला महारत्न दर्जा मिळाला. आता ही कितवी कंपनी आहे रे? 12वी आहे. हे पण मी सांगितलं बघा आपल्या लेक्चरमध्ये, इकॉनॉमिक्स जे काय आहे. तर REC लिमिटेड या सरकारी क्षेत्रातील कंपनीला सप्टेंबर 22 मध्ये महारत्नचा दर्जा मिळालेला आहे. REC जे आहे, इथं दिले बघा बरोबर, REC ही महारत्न मिळवणारी 12वी कंपनी झालेली आहे. देशात 13 नवरत्न आहेत आणि 74 मिनिरत्न आहेत. हे काही महत्त्वाचं नाही, फक्त हे लक्षात ठेवा. कोण आहे ही रुरल कोणती आहे कंपनी बघा, लक्षात ठेवा. तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन 25 जुलै 1969 ची कंपनी आहे. नवी दिल्ली या ठिकाणी आहे मुख्यालय. घोषवाक्य अमर्यादित ऊर्जा अनंत शक्यता या आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मालकीखाली कार्यरत आहे. ही एक गैर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी म्हणून काम करते ती. ओके, ही एक नॉन बँकिंग फायनान्सिंग कंपनी आहे. मुख्यालय नवी दिल्ली आहे. ऊर्जा क्षेत्राच्या वित्त आणि विकासावर लक्ष केंद्रित करते ही. ओके, 12वी कंपनी आहे. 12वे कोणकोणते आहेत पहिले बघा, लक्षात घ्या. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आहे, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आहे. बऱ्याच वेळेस विचारतात खालपैकी कोणती महारत्न आहे, कोणती नाही वगैरे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, कोल इंडिया लिमिटेड, गेल इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडिया ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड. त्यानंतर काय रे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. त्यानंतर काय रे, तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, हे 12वी कंपनी आहे. ओके, महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी गेल्या 3 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपयापेक्षा अधिक वार्षिक नफा कंपनी मिळवला असावं. मागील 3 वर्षात 15,000 कोटी रुपये इतकं सरासरी वार्षिक मूल्य असावं आणि 3 वर्षात 25,000 कोटी रुपयापेक्षा अधिकची उलाढाल असावी. त्या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असायला पाहिजे, तरच हिला महारत्न कंपनी म्हणून मिळते. ओके, फायदे काय आहेत? महारत्न कंपनी आपल्या निव्वळ मूल्यापैकी 1.5% किंवा 5,000 करोड रुपयापर्यंत भारतीय किंवा विदेशी कंपनीसोबत सरकारच्या पूर्वसंमतीने व्यवहार करू शकते. राष्ट्रीय जमीन मुद्रीकरण महामंडळ जे आहे, राष्ट्रीय जमीन मुद्रीकरण महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली. 5,000 कोटी आणि 150 कोटीचे पेड अप भाग भांडवल असेल याच्यामध्ये, प्रारंभिक अधिकृत भाग भांडवल. आणि ही कल्पना 21-22 अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने आहे. त्यानंतर बघा,
भारत आणि संयुक्त अरब अमिराती जे आहे UAE आहे, तर त्यात सहकार्य वित्तीय भागीदारी करार करण्यात आला आहे. तो तसाही बघितला तर आपला कार्य व्यापारी भागीदार हा तिसरा देश आहे हा. ओके. आणि 1 मे 2022 रोजी झाला आहे. व्यापाराचं उद्दिष्ट या करारामध्ये $100 अब्ज मूल्याचा व्यापाराचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. असाही हा तिसरा देश आहे. ओके, लक्षात ठेवा. आयकॉनिक सप्ताह. ओके, गोवा येथं 11 जून 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या विशेष सप्ताहाचा समारोप करण्यात येईल. कुठल्या? आयकॉनिक सप्ताह. काही एवढं महत्त्वच नाही. तर बघा, अशा प्रकारे आपण जवळजवळ कार्य नीलांचल इस्पात लिमिटेडच्या खाजगीकरणाला एक मंजुरी मिळालेली आहे बघा. ओके, तर बाकी तुम्हाला काय बघायचं असेल तर बघू शकता इथं. ओके, तर बघा, जनरली एक लक्षात ठेवा मित्रांनो, बाकी डिजिटल चलन बघितले आपण. आणि नीती आयोगाच्या धर्तीवर एक मित्रची स्थापना करणार आहे महाराष्ट्र कार्य. बघा, इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय 2027 अखेर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान $11 लाख कोटी वर आणि 2047 अखेर $3.5 लाख कोटी वर नेण्याचं उद्दिष्ट या मित्रच्या सहकार्यानं महाराष्ट्र करणार आहे. कधी? 2027 अखेर $11 लाख कोटी वर. ओके, आणि 2047 अखेर $3.5 लाख कोटी वर. बाकी FDI गुंतवणूक वगैरे आपण याच्या अगोदरच बघितलेला आहे. एअरटेल पेमेंट बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा मिळालेला आहे. भारतातली चौथी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनली बघा. भारत जर्मनीला मागं टाकून जगातली चौथ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. भारतातली किती क्रमांकाची बाजारपेठ आहे असं विचारतील तर चौथ्या क्रमांकाची आहे. आणि युको बँक जी आहे, भारतातली सार्वजनिक क्षेत्रातील युको बँक ही भारतीय रिझर्व्ह बँकेची रुपयाच्या व्यापारासाठी मान्यता प्राप्त करणारी पहिली बँक ठरलेली आहे. कोलकातामधली, बरोबर. लक्ष्मी सहकारी बँकेबद्दल सांगितलं तुम्हाला मी, तिचा परवाना वगैरे रद्द केलेला आहे. वन नेशन वन रेशन कार्ड लागू करणारं छत्तीसगड जवळजवळ कितीवर 35वर राज्य आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना देशातल्या कोणत्याही रेशन कार्ड दुकानावर अन्नधान्य मिळू शकते. आणि राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात मी याच्यापूर्वी सांगितलंय, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, दुसरा तमिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर बघा महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र पहिला आहे, दुसरा उत्तर प्रदेश आणि तिसरा तमिळनाडू आहे. भारत पोलाद उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, पहिला चीन आहे, तर दुसरा कोण आहे रे? दुसरा भारत आहे. आणि जर राज्यामध्ये म्हणला तर राज्यनिहाय पोलाद उत्पादन म्हणला तर पहिला ओडिशा आहे, दुसरा झारखंड आहे, तिसरा छत्तीसगड आहे. ओके, कॉस्मॉस बँकेत सांगितलंय तुम्हाला, इंडियन बँक्स असोसिएशन तर्फे कॉस्मॉस सहकारी बँकेला बेस्ट IT रिस्क मॅनेजमेंट, बेस्ट टेक्नॉलॉजी बँक आणि बेस्ट टेक्नॉलॉजी टॅलेंट या 3 पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सहकारी बँक श्रेणीत कॉस्मॉस बँकेला प्रदान करण्यात आले. ओके, आणि हैदराबादमधील बेगमपेठ येथे गोल्ड सिक्का या कंपनीनं भारतातील पहिलं गोल्ड ATM सुरू केलेलं आहे. यासोबत हे जगातले पहिले रिअल टाइम गोल्ड ATM झालेलं आहे. कुठलं? हैदराबादमध्ये. म्हणजे ATM मधून गोल्डचे काय करतात? कॉईन काढतात. हे पहिलं ATM आहे जगातलं. कुठं? हैदराबादमध्ये. आणि कॉस्मॉस बँकेचं लक्षात ठेवा, इंडियन बँक्स असोसिएशन तर्फे IBI तर्फे कॉस्मॉस सहकारी बँकला बेस्ट IT रिस्क मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजी, बेस्ट टेक्नॉलॉजी बँक आणि बेस्ट टेक्नॉलॉजी टॅलेंट बँक असे पुरस्कार मिळाले आहेत कॉस्मॉस बँकेला. आणि बँक ऑफ द इयर हे कॅनरा बँकेला मिळाला आहे पुरस्कार. आणि दुसरं कोणतं सांगितलं तुम्हाला मी? आणि राजभाषेचा वापर करणारी बँक उत्तम रीतीनं तर ती महाराष्ट्र बँक आहे. ओके, तर आणि दुसरं अजून कोणतं सांगितलं तुम्हाला की जो याचा पुरस्कार आहे कुठला रे? RBIचा पुरस्कार जो आहे तो मिळवणाऱ्या ज्या 3 बँका आहेत तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
कोणत्या 3 बँका आहेत? डोमेस्टिक सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट बँकेची घोषणा जी केलेली आहे त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि ICICI बँक आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, याच्या पलीकडे जनरली काही जाणार नाही. ओके, तर एक्स्ट्रा काही असतील तर निश्चिंत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमधल्या ज्या गोष्टी आहेत इकॉनॉमिक्स आणि राजकीय घडामोडी आपण ते एकत्र घेण्याचा प्रयत्न काय एका लेक्चरमध्ये करू. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.